नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजेच 12 ऑगस्ट हा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इथे आरती आलेली आहे. "आनंदी काय करतेस तू?" असं विचारत. "अगं तो दिवा ठेव खाली, हात भाजेल तुझा," असं ती म्हणते. "आणि तुम्ही सगळे बघत का बसलाय? तुम्हाला वेड लागले का? आनंदी ऐक माझं, तो दिवा खाली ठेव." असं सगळं तिची चिडचिड सुरू आहे. आरती म्हणते की "तुमच्यात कोणाच्यात माणुसकी उरलेली नाहीये का जराशी सुद्धा? आनंदी अगं सोड तो दिवा, खाली ठेव." असं सगळं इकडे आरती म्हणत असते. तर आनंदी दिवा ठेवत नाही, पण तेवढ्यात प्रेक्षकांनो ना आनंदीच्या हातातनं दिवा असा फेकला जातो. हातावर कोणीतरी मारतं आणि त्यामुळे सगळेजण एकदम असे ना धक्का बसल्यासारखे बघतात बरं का. आत्या बसलेली, शिल्पात्या उठून बसतीये, तर बापू पण असं एकदम शॉक लागल्यासारखे बघतायत. आरती तेवढ्यात आनंदीला बाजूला घेते आणि आता प्रेक्षकांनो पृथ्वी आलाय तिथे. तो दिवा त्याने हातातनं ढकललेला आहे. तो येऊन विचारतोय, "काय फालतूपणा चालवलाय हा? कुणी केलं हे? कुणी केलं हे?" असं ओरडून विचारतो. तर प्रांजल म्हणतो, "दादा, दादा मी केलंय. ती प्रायश्चित्त भोगत होती." तर लगेच ना प्रेक्षकांनो, "तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करायची?" असं म्हणत ना पृथ्वी त्यालाच धरतो बरं का प्रांजलला. इकडे शिल्पात्या म्हणते, "तू सोड ना." तर लगेच ना इकडे पृथ्वी म्हणत असतो, "तुम्हाला अक्कल आहे का दोघांना?" आता बघा पृथ्वी कसा बोलतोय तो आणि विचारतोय, "कुणी सांगितलं तुम्हाला हे सगळं करायला?" तर प्रांजल म्हणतो, "तिच्यामुळे तुला एवढा त्रास झाला म्हणून मी तिला शिक्षा केली." तर लगेच पृथ्वी म्हणतो, "अरे मूर्ख माणसा, तू आनंदीला ती गोष्ट करायला लावलीस, जी गोष्ट आपल्या आईने केली होती." असं आता पृथ्वी म्हणतो आणि मग सगळेजण एकदम ना पृथ्वीकडे बघायला लागतात. तर प्रेक्षकांनो पृथ्वी आता पुढे काय सांगतोय बघा. पृथ्वी ओरडून विचारतो, "विसरलात का तुम्ही? मी लहान होतो, पण तरीसुद्धा मला कळत होतं. आपले बाबा मिस्टर निंबाळकरांना जेव्हा बरं नव्हतं, तेव्हा आपली आई असाच जळता दिवा हातात धरून व्रत केलं होतं आणि ते बाबा बरे सुद्धा झाले होते त्यावेळेला." असं इथे ना पृथ्वी सांगतो आणि म्हणतो, "कारण तिचं आपल्या बाबांवर म्हणजे तिचं मिस्टर निंबाळकरांवर प्रेम होतं." असं म्हणत आता पृथ्वी सांगतो बरं का आणि म्हणतो, "आणि तुझी हिंमत कशी काय झाली, की तीच गोष्ट या परक्या मुलीकडून करून घ्यायची." आता पृथ्वीचं हे सगळं स्पष्टीकरण ऐकल्यानंतर ना सगळे असे एकदम शॉक लागल्यासारखे बघतात बरं का. तर प्रेक्षकांना आता शिल्पात्या पण जराशी गप्प होते. तर पृथ्वी पुढे म्हणतो, "तुम्हाला थोडी तरी जाणीव आहे का? तू हे असं तिला करायला लावून तू तिला आईचा दर्जा दिलायस." असं इथे पृथ्वी स्वतःच्या तोंडाने तर म्हणतो बरं का. आनंदी अशी ना ऐकत उभी आहे आणि देवाचा अशी मूर्ती समोर आहे बरं का तिथे. पृथ्वी डायरेक्ट म्हणतो, की "तू तिला आईचा दर्जा दिलायस हे सगळं करायला लावून." पण आता इथे पुढे असं म्हणतो, "तू आनंदीकडून जे काही करून घेतलंयस ना, ते फक्त आणि फक्त माझी आई करू शकत होती. तू तिला प्रायश्चित्त करायला लावून माझ्या आईच्या जागेवर नेऊन ठेवायचा प्रयत्न केलायस तू." असं प्रांजलला पृथ्वी परत ओरडून सांगतो आणि आता प्रांजल गप्प बसलाय बरं का प्रेक्षकांनो. तो काहीच बोलू शकत नाहीये या सगळ्या गोष्टींवरती. तर इथे आरती सुद्धा जरा अशी एकदम हे झाले, शांत झाले आणि आता पृथ्वी ना आनंदीच्या जवळ जातो आणि म्हणतो, "आणि तू? तुला मी याच्या आधी सुद्धा बजावलंय, की तू आमच्या आईची जागा कधीही घेऊ शकत नाहीस. या प्रांजलला अक्कल आहे का?" असं पृथ्वी विचारतो प्रांजलकडे बोट करत आणि म्हणतो, "याने तुला प्रायश्चित्त करायला लावलं, पण तू आमची आई कधी नव्हतीस आणि याच्या पुढेही कधी तू आमची आई नसणार आहेस. मला तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाहीये." असं परत एकदा पृथ्वी इथे सांगतो बरं का आनंदीला आणि विद्याधरला हे सगळं ऐकून आनंदच होतोय बरं का. पण पृथ्वी पुढे म्हणतो, "तुझं तोंड बघितलं की मला माझा राग अनावर होतो. यापुढे यापुढे तू मला स्वतःचा चेहरा अजिबात दाखवणार नाहीयेस." असं पृथ्वी सांगतो बरं का. तिच्याकडे बघत सुद्धा नाहीये आनंदीकडे साधं. तिरकी मान करून बोलतोय. खरंच जो काही राग आहे आणि ज्या काही भावना आहेत ना, त्या खूप इंटेन्सली पोहोचतायत बरं का या आनंदीपर्यंत. पृथ्वी पुढे म्हणतो, "आणि हेच तुझ्यासाठी योग्य राहील." असं सांगतो आणि तिकडनं निघून जातो. तर आरती बघा कशी बघतीये या पृथ्वीकडे. आता पृथ्वी निघून गेल्यानंतर, "दादा, दादा 1 मिनिट ऐक ना. आय एम सॉरी ऐक ना." पण मी हे सगळं असं म्हणत नाही. इकडे प्रांजल आणि मिताली दोघं जण पृथ्वीच्या पाठीमागून निघून जातात. शिल्पात्या सुद्धा तिकडनं निघून जाते. विद्याधर सुद्धा निघून जातो. काहीतरी हसतो स्वतःशी मनात आणि आता फक्त तिथे छाया, माई, बापू, आनंदी आणि आरती या एवढीच जण उरलेली आहेत. आनंदी आता उभी होती इतक्या वेळ ती अशी खाली कोसळते बरं का प्रेक्षकांनो आणि एकदम ना अशी हवालदिल होते. आरती तिला तिथे बसून धीर देतीये. पण आनंदी खूप रडतीये आणि म्हणते, "आरतीताई, अगं आरतीताई, जेव्हा काल मालक साहेब मला ओरडले तेव्हा पण मला इतकं वाईट वाटलं नव्हतं गं. पण आज पण आज हा पृथ्वी मला
ज्याच्यावरती मी सख्ख्या मुलासारखं प्रेम केलं, तो मला म्हणतो, की "मला तुझं तोंड दाखवू नकोस" म्हणून. असं म्हणत ना आनंदी खूप अशी इमोशनल होऊन रडायला लागते. "आज मी संपले आरतीताई, आज मी संपली" असं ती म्हणते. आणि मग आता मी संपले असं म्हणत असते. आरती धीर द्यायचा प्रयत्न करते, सावरायचा प्रयत्न करते तिला. पण आनंदीचं दुःख वेगळ्याच लेव्हलला पोहोचलेलं आहे. आता खूप वाईट वाटतंय तिला. त्यामुळे ती खूप अशी स्वतःला त्रास करून घेते आणि खूप अशी खचून गेलेली आहे. आता खरंच याच्यातून आनंदी फिनिक्स पक्षासारखी उभारी घेणार का वेगळंच काहीतरी बघायला मिळणार? बघत राहूया आपण एपिसोड्स पुढे काय-काय घडतायत ते. तर प्रेक्षकांनो इकडे आबांना सगळा प्रकार कळलेला आहे. आबा म्हणतायत, "आरती, अगं आनंदी तिकडे एकटी आहे गं आणि म्हणजे ती कशी राहत असेल? अशा कठीण प्रसंगामध्ये तिच्या पाठीशी उभं राहायचं का तिला एकटीला सोडून तू इथे आलीस?" तर आरती म्हणते, "आबा अहो मला थांबायचं होतं. माझं पाऊल निघत नव्हतं तिकडनं. पण पण तिच्या सासरी तिचं आबा सासर आहे ते त्या आधीच कुणाचा अधिकार नाही, तर मी कुठल्या हक्काने तिथे रात्रभर थांबणार होते. तर इकडे काय सासर-सासर लावलेस तू मगापासून? अगं तू सासर आहे तिचं म्हणून तू तिला सोडून आलीस?" असं इथे आबा चिडून म्हणतात. तर आरची येते आता. ती सांगते, "आबा, आबा अहो तुम्ही शांत व्हा. अहो तुमचं बीपी वाढेल. आरतीताई तू तरी सांग ना गं." तर आता आबा म्हणतात, "नाही, नाही आरचे नाही, नाही मला मला ना काळजीनं आता खूप त्रास होतोय," असं म्हणाले. "जोपर्यंत मी आनंदीचा आवाज ऐकत नाही, तिच्याशी बोलत नाही, तोपर्यंत मला चैन नाही पडणार बाई," असं सगळं आबांचं म्हणणं चाललंय. "आरचे मोबाईल दे पटकन, मोबाईल दे पटकन, फोन घेऊन ये जा ताबडतोब," असं सांगतात. तर आता आरचे फोन घेऊन येते आणि मग आबा म्हणतात, "आत्ताच्या आत्ता मी आनंदीशी बोलतो," म्हणत आनंदीला फोन लावायला घेतायत आबा. प्रेक्षकांनो आनंदी अशी सुन्न होऊन बसलेली आहे. बघूया आता पुढे काय घडतंय. त्या आबांशी तरी आनंदी बोलतेय का ते? तर आता आबांनी फोन लावलाय. बिचारी आनंदी अशी एकदम उदास होऊन, खचून अशी खाली कट्ट्याला टेकूनच तिथे बसली. आता छायाताई येतायत तिच्याजवळ. त्या म्हणतायत, "अहो आनंदीताई, आबांचा फोन आहे. त्यांना बोलायचंय तुमच्याशी," असं म्हणत आता छायाताईंना फोन देतात. तर इकडे आनंदीनं आपले डोळे जरासे पुसते आणि आबांचा फोन घेते. फोनवर बोलतीये आबांबरोबर. "हॅलो" असं म्हणते. तर आबा तिकडनं म्हणतात, "आनंदी बाळा, अगं तू कशी आहेस?" तर आनंदी हसत म्हणते, "बोला ना आबा." तर लगेच आबा विचारतात, "अगं आनंदी, हे सगळं काय ऐकतोय मी आरतीकडून? अगं कधीपासून तू स्वतःची हिंमत अशी कधीपासून हारायला लागलीस? हे बघ, मी तुला इतकं कमकुवत बनवलंय का गं?" असे प्रश्न आबा विचारतात आणि म्हणतात, "हे बघ, तुला तुझं काळीज ना सशासारखं भित्र नाहीये आनंदी. अगं, एखाद्या वाघिणीसारखं कणखर केलंय मी तुला. तू अशी खचून जाऊ नकोस गं आनंदी. हे बघ, आनंदी मी तुला लहानपणी काय सांगायचो आठवतंय का गं तुला? मी म्हटलं होतं तुला, जेव्हा तुला सगळीकडचा अंधार दाटलेला दिसेल, तेव्हा मान खाली घालून रडत नाही बसायचं. तर देवघरातल्या त्या शांत दिव्यासारखं स्वतःच्या तेजानं उजळून निघायचं. संकट कितीही मोठी असोत, आपलं आत्मबळ आपण नाही सोडायचं." असं आबा धीर देतात आणि म्हणतात, "चल, चल पोरी उठ आता आणि स्वतःच्या पायावर आता खंबीरपणे उभं राहा आणि शूर वाघिणीसारखी डरकाळी फोड तू. हे बघ तुझी हरवलेली सगळी ताकद कशी परत येते ती बघच तू. माझी स्वाभिमानी मुलगी आहेस तू, माझी स्वाभिमानी लेक आहेस तू. उठ, उठ." तर लगेच नाही ते आनंदी म्हणते, "आबा अहो फोनची बॅटरी लो झालेली आहे आणि मी फोन कधीही कट होऊन जाईल. मी ठेवते फोन." असं म्हणत ना आनंदी फोन कट करते. बिचारी प्रेक्षकांना आबा एवढं बळ देतायत, खरं ते सुद्धा बळ घ्यायचं ताकद उरलेलं नाहीये तिच्यामध्ये. आता खरंच पुढे काय घडणार आहे बघूया. छाया विचारते, "अहो आनंदीताई तुम्ही असं का बोललात आबांना?" तर आता आनंदी ना एकदम रडत अशी एकदम म्हणते, "छायाताई अहो म्हणजे तुम्ही प्लीज माझं एक काम कराल का?" तर छायाताई म्हणते, "बोला ना ताई काय करू?" तर लगेच ना बागेतनं माझ्यासाठी पांढरी फुलं आणा. तर लगेच छायाताई म्हणतात, "आत्ता? या वेळेला?" तर आनंदी म्हणते, "मला हवी आहेत. आणाल का हो?" तर छायाताई म्हणतात, "ठीक आहे, मी आणते." असं म्हणत ना तिकडनं निघून जातात. आता ती पांढरी फुलं कशाला हवी आहेत, ते काही मात्र कळलेलं नाहीये. बघूया आनंदी त्या पांढऱ्या फुलांचं काय करणार आहे ते. तर प्रेक्षकांनो इकडे आर्ची विचारते आबांना, "अहो आबा काय बोलली दीदी? काय झालं? ती बरी आहे ना? सांगा ना हो आबा." तर आबा म्हणतात, "नाही गं, ती काहीच नीट बोलली नाही. मला असं वाटतंय आनंदी फार खचली आतून, असं वाटतंय मला." असं आबा सांगतात. आणि म्हणतात, "पण तुम्ही दोघं काळजी करू नका. आबा जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत आनंदीला मी पराभव स्वीकारू देणारच नाही," असं म्हणतायत बरं का. आणि ना एकदम काहीतरी लक्षात येतं त्यांच्या, तसे ते एकदम पाठमोरे वळतात आणि सोफ्याच्या इथे
काहीतरी करायला जातात ते. आता ह्या दोघी जणी बघतायत, की आबा नेमकं कशासाठी गेलेत. तर आबा हातातनं ना कात्री का काहीतरी घेऊन येतात तिकडनं आणि आता ते सोफ्याच्या खुर्चीवर तिथे बसतायत. आर्ची आणि आरती दोघी जणी विचारतायत, की "आबा तुम्ही काय करताय?" पण आबा इकडे ना उशी फाडायला लागलेत बरं का आणि उशीचं कव्हर काढलंय. त्याच्यानंतर उशीचा आतला जो काही कापूस आहे ना, तो सगळा कापूस इथे ते हळू काढतायत. आरची विचारतायत, "अहो, अहो तुम्ही उशी का फाडताय? आबा काहीतरी बोला, काय करताय तुम्ही?" आबा काही बोलत नाहीयेत, पण उशीतला आता हळू त्यांनी कापूस बाहेर काढायला चालू केलाय. "अहो आबा बोला ना तुम्ही काय करताय ते?" तर आबा म्हणतात, "मी माझ्या आनंदीसाठी ना काहीतरी बनवतोय, असं काहीतरी की जे माझ्या बघून माझ्या पोरीला लढण्याची ताकद पुन्हा निर्माण होईल. आता जा, तुम्ही दोघी जा. तुम्ही दोघी जा, जाऊन झोपा. मला शांतपणे हे करण्यासाठी रात्रभर वेळ लागेल. जा, तुम्ही जाऊन झोपा. उद्या मी सकाळी स्वतः निंबाळकरांच्या वाड्यामध्ये जाईल आणि आनंदीच्या हातामध्ये ही वस्तू देईन असं आबा इथे म्हणतात आणि जा तुम्ही दोघी झोपा जावा. पण ह्या दोघींना मात्र काही कळत नाहीये. दोघी नुसत्या आबांकडे बघत उभ्या राहिल्यात. खरंच आबा काय अशी गोष्ट करणार आहेत, की ज्यामुळे आनंदीला लढण्याचं बळ येईल? बघूया आपण. तर प्रेक्षकांनो आता सकाळ उजाडलेली आहे, पण निंबाळकरांच्या घरात मात्र अजून अंधारच दिसतोय इथे. सगळेजण इथे खाली हॉलमध्ये बसलेत. प्रांजलचं चाललंय, "देवा, काल रात्रीपासनं लाईट गेलेत." तर इकडे बापू सुद्धा म्हणतात, "घरात एवढा मोठा इन्व्हर्टर आहे, तो सुद्धा बंद पडलाय." आणि ते असे ना पंख्याने वारा घेतायत म्हणजे पुठ्ठ्याने. तर काय काय कळत नाहीये, नेमका फ्यूज उडालाय की काही कळतच नाहीये. तर प्रांजलचं चाललंय, "ए आज तू जाऊ की मी हॉटेलमध्ये राहायला?" तर शिल्पात्या म्हणते, "ए गप्प बस. माहिती ना तुला, इन्व्हर्टरची बॅटरी डाऊन आहे, फ्यूज उडलाय. युगंधर काम करतोय ना तिथे." असं म्हणत शिल्पात्या समजावते प्रांजलला आणि म्हणते, "हां, बस गपचूप. सगळ्या वारा घेत बसलेत. गरम होतंय यांना सकाळ-सकाळी भरपूर." युगंधर तिकडे मान डोलावतोय अशी वाटेल तशी. तर प्रेक्षकांना आता छायाताई येतेय तिकडनं. तर हा प्रांजल म्हणतो, "ए छाया, तू काय अशी फेऱ्या मारतेस इकडनं-तिकडनं? मी कधीच तुला सांगितले मगाशी की सगळ्यांसाठी थंड सरबत आण, तर तू का नाही आणलंस?" तर "अहो, म्या ना आनंदीताईला शोधते," असं इकडे ही छाया म्हणते आणि मग प्रेक्षकांना मिताली विचारते, "तू का तिला शोधतेयस? डोंट टेल मी. तिच्या वाचून, तुझ्या वाचून एकही पान हालत नाही का गं?" असं ती टोमणा मारते मिताली आणि मग पुढे म्हणते, "आता हे नको बोलूस की तू तिच्याच हाताने आम्हाला सरबत पाजणार आहेस ते." तर हा प्रांजल म्हणतो, "ए, नाही हां, नाही. तिच्या हातचं आम्ही काही पिणार नाहीये, आधीच सांगतो." तर इकडे छायाताई म्हणते, "अहो प्रांजल दादा, मी सरबतसाठी आनंदीताईला नाही शोधत आहे." तर प्रांजल म्हणतो, "मग?" तर छायाताई सांगते, "अहो पहाटपासून आनंदीताई घरामध्ये नाहीये. सगळीकडे बघितलं, त्यामुळे तिला मी शोधतीये." असं छायाताई म्हणते. तर युगंधर नुसता विचारात पडलाय बरं का. पण हे सगळं ऐकून ना इकडे धनश्री असेल, प्रांजल असेल, शिल्पात्या असेल, मिताली असेल, या सगळ्यांना आनंद झालाय. पण शिल्पात्या पहिल्यांदा म्हणते, "काय? आनंदी घरात नाहीये? मग कुठे गेलीये?" तर बापू विचारतात, "काय बोलतेस काय तू छाया? अगं तू वरच्या खोलीमध्ये बघितलंस का?" असं विचारतात. "बागेत वगैरे जाऊन बघितलंस का?" तर छाया सांगते, "होय बापू, वरच्या खोलीत पण बघितलं, मागच्या पुढच्या बागेत पण जाऊन बघितलंय. तिथं बी नाहीये आनंदीताई." अन् रामू काका सांगत होते, की आनंदीताईचं सामान सुद्धा नाहीये खोलीत. असं सगळं छाया आता बातमी पोहोचवते बरं का. तर प्रेक्षकांनो इकडे शिल्पात्या म्हणते, "घरात नाहीये? म्हणजे मग ही गेली कुठे?" असं शिल्पात्या म्हणते. तर लगेच बापू म्हणतात, "सामान सुद्धा नाहीये? म्हणजे माहेरी वगैरे निघून गेली का काय ही?" तर लगेच माई म्हणतात आता, "अरे देवा! काल झालेल्या प्रकाराने ती अगदी खचून गेली असणार आणि माहेरी निघून गेली असेल." तर बापू म्हणतात, "छाया फोन लाव जरा." तर इकडे छायाताई म्हणतात, "अहो बापू, माझा फोन बी सापडत नाहीये सकाळधरनं." असं ते छाया सांगते बरं का प्रेक्षकांनो. आणि आता, "ओह चला आपण आपण आबांच्या घरी फोन लावूया." असं म्हणत ना बापू माईंना सांगतात आणि म्हणतात, "फक्त फोनवरती बोलताना ना काळजी घेऊया. म्हणजे आनंदी जर का तिथे नसेल ना, तर उगीच त्यांना चिंता वाटायची. चला आपण फोन करून बघूया." असं म्हणत माई-बापू काळजीने जातायत. तर ते दोघं निघून गेल्यानंतर इकडे प्रांजलचं ओरडणं चाललंय. तो हसतोय, "वाह! वाह! 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 मस्त, मस्त, मस्त. मिताली, मिताली काँग्रॅच्युलेशन्स. क्या बात है!" तर मिताली सुद्धा लगेच "काँग्रॅच्युलेशन्स यू टू" असं म्हणते. तर हा प्रांजल म्हणतो, "मी तुला म्हटलं नव्हतं का, या मुलीला अशी अद्दल घडवणार आहे मी, की तिला या घरामध्ये तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही." आली होती मोठी शहाणी आपली आई बनायला. तर "ए आत्तू, या सगळ्या घटनेवर ना तुझ्या स्टाईलने एखादी म्हण होऊन जाऊ दे." असं म्हणत हा प्रांजल ना बसला इकडे आत्याजवळ येऊन. युगंधर तिथेच उभा आहे, काही बोलत नाही, पण सगळं ऐकून घेतोय. तर आता प्रेक्षकांनो इकडे शिल्पात्या कुठली म्हण सांगते बघा. ती म्हणते, "सुंठी वाजून खोकला गेला." तर प्रांजल म्हणतो, "सुंठी वाजून खोकला गेला?"
बरोबर आहे. सुंठी वाजून खोकला गेला, सुंठी वाजून खोकला गेला असं म्हणत तो नाचतोय. तरी धनश्री म्हणते, "ए प्रांजल, अजून एक म्हण आहे बरं का." तर आता ही धनश्री काय म्हण सांगते बघा, "रात्रीच्या अंधारात बिलामट टळली अन् वाड्यातली कटकट आपोआप पळून गेली." असं म्हणत त्यांचं मजा-मस्ती चालू आहे. "वाह! वाह! मस्त, मस्त." लगेच इकडे प्रांजल म्हणतो, ही मिताली सुद्धा मस्त आहे, मस्त आहे असं म्हणते प्रेक्षकांनो. तर आता युगंधर सगळं बघतोय, पण बोलत काहीच नाहीये. काय घडणार आहे पुढे? आनंदी नेमकी कुठे निघून गेली ते बघूया आपण. तर "आबा, हे घ्या चहा." असं म्हणत आरती चहा आणून देते आबांना. तर आता आरतीचं लक्ष गेलंय. "आबा, अहो रात्रभर जागून तुम्ही हे बनवलंत होय?" आबांनी वाघोबा तयार केलाय बरं का प्रेक्षकांनो खूप छान असा. तर आबा आधी चहा पितात. तर लगेच "काय बनवलं बघू, बघू." असं म्हणत आरची पण येते तिकडनं आणि तो वाघोबा हातामध्ये घेते. "अये, भारी बनलंय हां." तर आरती म्हणते, "आबा खरंच मस्त बनलंय." प्रेक्षकांनो आता आबांचा फोन वाजलाय बरं का तेवढ्यात. आबा फोन उचलतायत आणि जरा 2 मिनिटं काळजी करतायत, की माजींचा फोन कसा काय या वेळेला असं म्हणतायत. तर इकडे आरती म्हणते, "घ्या, काहीतरी आनंदीबद्दलच असेल. घ्या, घ्या तुम्ही फोन घ्या." तर प्रेक्षकांनो आता आबा म्हणतात, "बघतो मी." असं म्हणत तो फोन घेतात. तर आता इकडे ना हॅलो, माई म्हणतात, "नमस्कार आबा." आबा म्हणतात, "नमस्कार." माई विचारतात, "अहो तुम्ही कसे आहात?" तर आबा म्हणतात, "आहे मी बरा आहे, ठीक आहे. तुम्ही कसे आहात?" "अहो आबासाहेब आणि म्हणजे बापूसाहेब कसे आहेत?" तर लगेच ना, "जरा आनंदीला विचारता का? म्हणजे गुळाचा डबा किचनमध्ये कुठे ठेवलाय ते?" "अहो सापडत नाहीये." असं इथे ना माई म्हणतात. तर लगेच प्रेक्षकांना आबा विचारतात, "म्हणजे? म्हणजे नाही मला काही कळलं नाही." तर प्रेक्षकांनो आता माई म्हणतायत, "आनंदी तिथे आली नाहीये का?" असं विचारतात बरं का प्रेक्षकांनो. आबा म्हणतात, "नाही आलेली इथे." "नाही, नाही म्हणजे इथं नाही आलेली आनंदी." आणि आबांचे आता जरा घाबरा-घुबरा होतायत. तर लगेच माई पण म्हणतात, "अरे देवा! नाही म्हणजे घरात दिसली नाही ना ती म्हणून मला वाटलं की ती तिथे आली असेल." तर बाबा म्हणतात, "माई, माई मला तर जरा स्पष्टच सांगा काय असेल ते. कधीपासून नाहीये आनंदी?" तर माई एकदम म्हणतात, "नाही सकाळपासूनच ती नाहीये इथे." तर आबा एकदम "हां?" असं म्हणतात. तर माई म्हणतात, "नाही म्हणजे तुमच्याकडे नाही आली म्हणजे मंदिरात गेली असेल. मी बघते आणि तुम्हाला सांगते. तुम्ही काही काळजी करू नका." असं म्हणत माई फोन कट करतात. तर आबांचं इथे चाललंय, "माई, माई, अहो माई बोला ना काहीतरी." तर माईनी फोन कट करून ठेवलेला आहे. त्यामुळे इकडे काही माई उत्तर देत नाहीत. आता प्रेक्षकांनो माईला बापू विचारतात, की "काय झालं?" तर माई सांगतायत, "अहो आनंदी माहेरी सुद्धा गेलेली नाहीये." तर बापू म्हणतात, "अगं काय सांगतेस? पण गेली कुठे ही?" तर असे हे दोघं आता काळजीमध्ये पडलेले आहेत आणि तिकडे आरती पण म्हणते, "अहो आबा काय झालं? कुठे गेली आनंदी?" तर आबा सांगतात, "आनंदी घरामध्ये नाहीये." तर मग आरती आणि आरची दोघी जणी आता घाबरतात बरं का. आबा म्हणतात, "माईंना वाटलं ती सकाळीच बाहेर निघून गेलीये, पण पण ती कुठे आहे?" तर आरती म्हणते, "नाही, नाही आबा, हे बघा काळजी करू नकोय आपण. ती निघाली असेल कदाचित, वाटत असेल." असं म्हणत आरती समजावत असते. आणि मग कालच मी तिला म्हणाले होते, की 4 दिवस तू घरी येऊन राहा म्हणून तुला बरं वाटत असेल ती येईल. तर आबा म्हणतात, "आनंदी अशी घरातल्या कोणालाही न सांगता घराबाहेर पडणार नाही. मी ओळखतो माझ्या मुलीला, ती असं कधीच करणार नाही." पण इकडे आरती म्हणते आता, की "आबा, अहो पण तसंही तिच्यासोबत घरात कोण नीट बोलत नव्हतं, म्हणून तिला राग आला असेल आणि ती न सांगता निघाली असेल." तर आरती म्हणते, "आबा अहो, आपण वेळ नको घालवायला, तिला शोधायला घेऊया. चल आरचे चल." असं म्हणत इथे आरती आणि आरची निघत असतात. तर आबा म्हणतात, "एक काम करा, तुम्ही तिच्या घरी जा तिकडे. मी जरा ना गावामध्ये शोधतो." तर आरती आणि आरची दोघी चल, चल म्हणून निघून गेल्यात आता प्रेक्षकांनो. आणि आबासुद्धा आनंदीला शोधायला बाहेर पडणार आहेत. पण इथे बाकी सगळेजण म्हणजे प्रांजल म्हणतोय, "बिलामत काय म्हणालीस तू अगं काकी?" तर लगेच नाही ते धनश्री सांगते, "अरे रात्रीच्या अंधारात बिलामत पळाली, अंधारातली कटकट आपोआप पळून गेली." तर आता पृथ्वी येत म्हणतोय सगळ्यांकडे बघतोय तर हा प्रांजल म्हणतोय, "दादा, दादा काँग्रॅच्युलेशन्स. आय हॅव गुड न्यूज फॉर यू." तर पृथ्वी म्हणतो, "अरे तुम्ही सकाळ-सकाळी इतके खुश कसे झालायत?" तर प्रांजल म्हणतो, "अरे माझ्याकडे गुड न्यूज आहे. आनंदी गाशा गुंडाळून घर सोडून निघून गेली." हे ऐकून पृथ्वीच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये. त्याला एकदम धक्का बसलाय बरं का प्रेक्षकांनो. तो हसत सुद्धा नाहीये, काही रिएक्ट सुद्धा करत नाहीये. अगदी युगंधर सारखा सेम परिस्थिती आहे इकडे. तर मिताली म्हणते, "हो मग कटकट हटली बाबा कायमची." असं म्हणते. शहाणी बनत होती ना खूप ती. आपल्याच घरात घुसून आपलीच आई बनायला चालली होती ती, अशा शब्दात मिताली बोलतेय. तर प्रेक्षकांनो इकडे पृथ्वी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतोय आणि क्षणभर विचार करतोय. प्रांजलच्या चेहऱ्यावर मात्र खूप हसू आहे. मिताली म्हणते, "गेली एकदाची." तर लगेच शिल्पात्या म्हणते, "काल जराशी काय तिला लायकी दाखवली, तिचे डोळेच उघडले. बरं झालं निघून गेली ती. त्रास गेला." असं शिल्पात्या म्हणते बरं का इथे. "गेली असेल माहेरी आणि कुठे जाणार आहे?" तर धनश्री म्हणते, "मला तर लई आनंद होतोय.
काय आहे ना, तिने स्वतःहून काढता पाय घेतला. म्हणजे कसं आहे, नाहीतर तिचा रोज त्या आदर्श सुनेचं नाटक आपल्याला बघावं लागलं असतं, अशा शब्दात ती धनश्री बोलते. आणि तोपर्यंत लाईटसुद्धा लागतायत बरं का तिथले. त्यामुळे सगळे एकदम ना हसतात. तर लगेच प्रांजल म्हणतो, सत्य आहे, सत्य आहे." मितालीसुद्धा म्हणते, "सत्य आहे." आणि धनश्री पण म्हणते तिकडनं, "सत्य आहे." तर आता माई-बापू हाका मारत येत आहेत, "युगंधर, युगंधर." तर प्रेक्षकांनो लाईट आलेले आहेत. तर तिकडे पैसा देतो युगंधर लाईटवाल्याचा. तो लाईटवाला म्हणतो, "अजून काही मदत लागली तर सांगा, मी येतो." असं म्हणत आता तो निघून गेलाय. तर माई-बापू म्हणतायत, "युगंधर जरा इथे ये." तर हा युगंधर म्हणजेच मालक साहेब आता माई-बापूंजवळ येतायत आणि बापू म्हणतात, "अरे युगंधर, गडबड झालीये. आनंदी तिच्या माहेरी सुद्धा पोहोचलेली नाहीये." हे ऐकून मात्र युगंधरला जरासा धक्का बसल्यासारखा वाटतोय. बापू म्हणतात, "अरे कुठे गेली असेल रे ती? आपल्याला आत्ताच्या आत्ता तिला शोधायला हवं." असं सगळं बोलतायत इकडे. पण प्रेक्षकांनो बाई म्हणतात पुढे, "अरे युगंधर, ऐकतोयस ना तू? आनंदी माहेरी नाही गेलीये. उद्या तिचं काही बरं वाईट झालं म्हणजे?" असं सगळं इकडे ना युगंधरला विचारतायत प्रश्न माई-बापू. युगंधर काय म्हणतो, मालक साहेब काय म्हणतात बघा. ते म्हणतायत, की "मला या सगळ्या गोष्टींसाठी वेळ नाहीये. मला महत्त्वाची कामं आहेत." असं म्हणत ना युगंधर तिकडे वळतो. तोपर्यंत प्रेक्षकांनो शिर्के वकील साहेबांना घेऊन येतायत आता. प्रेक्षकांनो आता पुढे काय घडतंय बघा. शिर्के, "अहो हा सगळा काय प्रकार आहे? वकिलांना का घेऊन आलायस?" असं म्हणत आता शिल्पात्या उठून उभी राहते बरं का. आता शिर्के कसा बघतोय बघा सगळ्यांकडे. प्रेक्षकांना शिर्केलाच धारेवर धरलंय बरं का या शिल्पात्याने. तर आता "शिर्के, सांगा तुम्ही." असं म्हणत इथे युगंधर म्हणतात. तर शिर्के वकील साहेबांना हाक मारतात आणि "वकील साहेब, आता एक लीगल नोटीस घेऊन आलोय मी. मी मिस्टर पृथ्वी निंबाळकरसाठी घेऊन आलोय." असं म्हणत सांगतायत बरं का हे इकडे. आणि युगंधर आता हाताची घडी घालून पृथ्वीकडे बघतोय आणि आता सगळ्यांना धक्का बसलाय, की पृथ्वीसाठी कसली लीगल नोटीस आलीये किंवा काय झालंय असं म्हणत. तर प्रेक्षकांनो पृथ्वी एकदम असा शॉक झालाय आणि तो म्हणतोय, "द्या इकडे." "माझ्यासाठी? कुणी पाठवली किंवा कुणी दिली?" असं म्हणत तो पुढे येतो. तर आता ती लीगल नोटीस जी काही आहे ती पृथ्वीच्या हातामध्ये गेली. ती उघडून वाचतो पृथ्वी आणि युगंधर बघा कसा बघतोय या पृथ्वीकडे. प्रांजलला सुद्धा कळत नाहीये काय झालंय ते. तर आता वकील साहेब बोलायला चालू करतात. ते म्हणतात, "माझे क्लायंट मिस्टर युगंधर निंबाळकर यांच्याकडून आलेली आहे." आणि हे ऐकल्यानंतर ना पृथ्वी असा बघतोय आणि दोघं आमने-सामने अशी उभे राहिलेत बरं का, युद्ध असल्यासारखं. जेव्हा पृथ्वीला कळतं, की युगंधरने लीगल नोटीस पाठवली आहे, तेव्हा तो असा रागाने जरा कमी चिडूनच बघतोय. धक्का बसलाय त्याला आणि ती नोटीस वाचायला सुरुवात करतो. बाकीच्या सगळ्यांना सुद्धा इथे धक्का बसलेला आहे. शिल्पात्या सुद्धा ओरडून म्हणते, "काय? युगंधर, अरे तू स्वतःच्या मुलाला नोटीस पाठवलीयस? कशाबद्दल? का पाठवलीयस तू नोटीस?" असं शिल्पात्या चिडून विचारते. युगंधर काही बोलत नाही. तर लगेच "शिर्के, काय चाललंय? काय चाललंय तू सांगशील का?" असं म्हणत शिल्पात्या शिर्केंना विचारते. प्रेक्षकांनो आता शिर्के म्हणतात, "ताई साहेब, अहो जे काय असेल ते वकील साहेब सांगणार आहेत तुम्हाला." असं म्हणत आता शिर्के शांत उभे राहिलेत बरं का. तर आता प्रेक्षकांनो शिर्के वकिलांना सांगतात, की "तुम्ही काय असेल ते सांगा" म्हणून. तर आता वकील साहेब बोलायला चालू करतात, की "या नोटीसमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, की मिस्टर पृथ्वी यांना युगंधर टेक्सटाईलच्या फॅक्टरीमध्ये सुरू असलेल्या रेडीमेड साडी ब्रँडचे सर्वचे सर्व ऑर्डर्स वेळेतच डिलिव्हरी करावी लागणार आहेत. जे काही प्रोडक्शन थांबवलेलं होतं पृथ्वीनं, तर ते प्रोडक्शन पुढं चालू व्हावं ह्याच्यासाठी युगंधरने हा निर्णय घेतलाय आणि ह्या निर्णयामुळे आता परत काही वादळ यायला नको. कारण हे जेव्हा निर्णय ऐकतो पृथ्वी, तेव्हा तो एकदम असा बघायला लागतो युगंधरकडे. पण युगंधरच्या चेहऱ्यावर किंचितचं हसू आणि किंचितचं असं की नाही असं म्हणजे काय म्हणतात ते, "बघ मी तुला कसं काम करायला लावलं." असं अशा टाईपचं असेल. ह्याच्यातनं युगंधरला काहीतरी पृथ्वीला धडा द्यायचा असेल. नेमका काय धडा देतोय? काय घडतंय? वादळ परत येणार का? बघत राहूया आपण. पण प्रेक्षकांनो फ्लॅशबॅकमध्ये उद्याच्या भागामध्ये आपल्याला तेच दिसतंय, की आनंदी म्हणतीये युगंधरला, की "तुमच्या आणि मुलांच्या मधला दुरावा जर मी बनत असेल, तर मी या घरातून निघून जाते किंवा मीच लांब जाते. कुटुंब तुटण्यापेक्षा मीच हे घर सोडून जाते." असं ती म्हणतीये. ते सगळं दाखवलंय. आता ही स्टोरी नेमकी काय घडणार आहे ते उद्याच आपल्याला कळेल. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा.